धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खमंग आणि कुरकुरीत असे मंचुरियन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोबी मंचुरियन बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। कॉर्नफ्लॉवर घेतलेले 1 वाटी, गाजर घेतलेले 1 वाटी खिसून, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, लसूण आणि अद्रक पेस्ट आहे, काळी मिरी पावडर आहे, बीट घेतलेला आहे खिसून, मैदा घेतलेला 1 वाटी आणि शिमला मिर्च कापून घेतलेली आहे, रेड चिली सॉस घेतलेला आहे, सोया सॉस घेतलेला आहे अर्धी वाटी छोटी, कांद्याची पात घेतलेली आहे चिरून बारीक, आणि कोबी घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे, मी खिसलेला नाहीये, सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण मंचुरियन बनवायला चालू करूया। हे कसं मळून घ्यायचं ते पाहूया आधी। बारीक चिरलेली पात टाकणार आहे, लाल तिखट, खिसलेलं गाजर, शिमला मिर्च बारीक केलेली, हिरवी मिरचीचे काप केलेले, लसूण अद्रक पेस्ट, काळी मिरी पावडर आणि खिसलेलं बीट आहे। मी रेड कलर टाकणार नाहीये, कलर येण्यासाठी मी बीट टाकलेला आहे खिसून, रेड चिली सॉस, सोया सॉस, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे आपण चांगलं मळून घेऊया। त्याच्यानंतर टाकणार आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, हे असं या प्रकारे झालं पाहिजे, म्हणजे चांगले कडक होतात। जास्त कॉर्नफ्लॉवर जास्त मैदा टाकायचा नाही, नाहीतर मग ते भज्यासारखे होतात, कुरकुरीत होत नाहीत। हे असं पीठ झालं पाहिजे। तेल गरम झालेलं आहे, बारीक गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता राहिलेले मंचुरियन आपण असेच तळून घेणार आहोत। आता आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। एक 1.5 पळी तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता टाकणार आहे बारीक चिरलेला लसूण, कांदा, कांदा चांगला परतून झाला की टाकणार आहे शिमला मिर्च, थोडीशी पात, सोया सॉस, रेड चिली सॉस, त्यानंतर टाकणार आहे अर्धा वाटी पाणी, थोडंसं मीठ टाकले, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि हे मका पीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून टाकते। आता ग्रेव्ही बनवली होती त्याची, आता ग्रेव्हीमध्ये मी टाकणार आहे आपण तळून घेतलेले मंचुरियन। बघू शकता किती मस्त असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय मंचुरियन किती कडक झालेले आहेत आपले।
आणि सगळे तसेच झालेले आहेत, एकदम खरपूस आणि कडक झालेले आहेत. तयार झालेले आहेत आपले हॉटेलसारखे खमंग आणि कुरकुरीत मंचुरियन. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.